वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। लास्ट लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम बेस्ड ऑन मोड ऑन अनग्रुप डेटा याचे न्यूमेरिकल सॉल्व केले होते। बघा एकदम सिंपल न्यूमेरिकल होते, म्हणजे मोडमध्ये रॉ डेटा आणि अनग्रुप डेटा एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे। सिंपली तुम्ही ऑब्झर्वेशन करून सुद्धा तिथे आन्सर फाइंड आउट करू शकता। पण आजच्या लेक्चरमध्ये आपण जे न्यूमेरिकल सॉल्व करणार आहे टाइप 9 प्रॉब्लेम बेस्ड ऑन मोड ग्रुप डेटा। बघा इथे डेटा कसा तुमचा असेल ग्रुपमध्ये असेल। बघा इथे तुम्हाला क्लिअर कट दिसतंय 10 to 20 चा ग्रुप आहे, 20 to 30 चा ग्रुप आहे। ये डेटा कसा असेल ग्रुपमध्ये असेल आणि ग्रुपचा न्यूमेरिकल तुम्हाला इथे सॉल्व करायचा आहे आणि सिंपली तुम्हाला हा वाला इथे फॉर्म्युला यूज करायचा आहे न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी। आता प्रत्येकाचं मीनिंग काय असेल आता प्रॉब्लेम सॉल्व करताना आपण ते समजून घेऊ। बघा अशा टाईपचे न्यूमेरिकल ऑलरेडी तुम्ही सॉल्व केलेले आहेत, म्हणजे 10th स्टँडर्डपर्यंत सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे न्यूमेरिकल सॉल्व केलेले आहेत। आता याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, याच्या पुढचा जो डेटा आमचे न्यूमेरिकल सॉल्व करायचे आहेत ते म्हणजे क्वार्टाईल, डेसाईल, पर्सेंटाईल याचे सुद्धा न्यूमेरिकल आपल्याला सॉल्व करायचे आहेत। पण त्यासाठी तुम्हाला हे मीन, मीडियन आणि मोडचे न्यूमेरिकल येणं मस्ट आहे। बघा असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपला जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। बघा आता न्यूमेरिकल सॉल्व करू। टाइप 9 प्रॉब्लेम बेस्ड ऑन मोड ग्रुप डेटा। बघा एकच न्यूमेरिकल ते मी सॉल्व करतो आहे। सिम्पली ते काय होईल, नंबर्स चेंज होतील आणि अशा प्रकारचा न्यूमेरिकल तिथे एक्झाममध्ये विचारतील। क्वेश्चन 1चं सोल्युशन सिम्पली काय करतो, हा डेटा व्हर्टिकली राईट डाऊन करतो। बघा डेटा व्हर्टिकली लिहितो, इथे हॉरिझॉन्टल लिहिला ते चालेल। इथे का आपल्याला काय क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी वगैरे कॅल्क्युलेट करायची नाही आहे, सिम्पली समजण्यासाठी डेटा फक्त व्हर्टिकल लिहितो। एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे, सिम्पली स्टेप्स तुम्ही इथे फॉलो करा। वन टू थ्री फोर फाय सिक्स 1 2 3 4 5 आणि 6। इथे काय दिले मार्क्स दिलेले आहेत। बघा मार्क्स म्हणजे काय झालं, तुमचं XI ची व्हॅल्यू झाली। मार्क्स म्हणजे काय XI, इथे मार्क्स दिलेले आहेत। नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे काय FI। तुमचं मार्क्स काय दिले 10 to 20, देन 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60 आणि 60 to 70। बघा इथे लक्षात काय ठेवायचं आहे, डेटा तुमचा कंटिन्युअसच असला पाहिजे लक्षात। कारण जेव्हा पण असे न्यूमेरिकल सॉल्व करू इथे आपल्याला काय व्हॅल्यू घ्यायची नाही आहे, पण डेटा तुमचा लक्षात ठेवा कंटिन्युअसच असला पाहिजे। म्हणजे 10 to 20 ला एंड झाला तर 20 पासून सुरुवात झाली पाहिजे, बरोबर। ऑलरेडी आपण ते डिस्कस केलेले आहे। आता आपण न्यूमेरिकल सॉल्व करू, मोडचा न्यूमेरिकल कसा सॉल्व करायचा आहे तो। मग इथे फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू काय, FI ची व्हॅल्यू 10 19 20 28 10 आणि 3। बघा जी फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ टाईम रिपीट झालेली आहे आपण त्याला मॉडल क्लास बोलतो। बघा इथे 28 जी व्हॅल्यू आहे म्हणजे FI ची व्हॅल्यू ही रिपीट झालेली आहे जास्त वेळा, याला आपण काय बोलू, मॉडल क्लास बोलू। याला मी हायलाईट करतो, बघा याला मी हायलाईट केलेलं आहे, बरोबर। जी FI ची व्हॅल्यू म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स इथे 28 टाइम्स आहेत, म्हणजे 40 to 50 ह्या ग्रुपमध्ये 28 स्टुडंट्स आहेत, म्हणजे याला आपण काय बोलतो मॉडल क्लास। लक्षात ठेवा। आता आपण मोडचा फॉर्म्युला यूज करू। मोड इज इक्वल टू L प्लस FM मायनस F1 मायनस 2FM मायनस F1 मायनस F2 इंटू C। आता बघा L म्हणजे काय, बघा लोअर लिमिट ऑफ द मॉडल क्लास। आता बघा लोअर लिमिट काय या मॉडल क्लासचं 40, बघा 40 प्लस FM। आता FM म्हणजे काय, जो मॉडल क्लास आहे त्याची फ्रिक्वेन्सी। आता 40 to 50 त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे 28, म्हणजे मॅक्झिममवाली फ्रिक्वेन्सी 28। F1, आता F1 म्हणजे काय, बघा जी मॉडल क्लासच्या जी प्रिसिडिंगवाली व्हॅल्यू आहे म्हणजे वरची व्हॅल्यू आहे तिला आपण काय बोलतो F1 व्हॅल्यू। ही तुमची काय F1, आणि जी खालची व्हॅल्यू तिला काय बोलतो आपण, म्हणजे फॉलोइंगवाली जी व्हॅल्यू आहे तिला आपण F2 बोलतो। जो मॉडल क्लास आहे त्याच्या वरचीवाली व्हॅल्यू आहे तिला आपण काय बोलतो, जी फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू तिला F1 आणि खालचीवाली व्हॅल्यू मॉडल क्लासच्या खालचीवाली व्हॅल्यू म्हणजे फॉलोइंगवाली व्हॅल्यू तिला आपण बोलतो F2। हिला बोलतो आपण प्रिसिडिंग व्हॅल्यू, हिला बोलतो फॉलोइंग व्हॅल्यू। बघा म्हणजे मॉडल क्लासला जी प्रिसिडिंग आहे
ती F1 व्हॅल्यू आणि मॉडेल क्लासचा जी फॉलोइंग आहे ती F2 व्हॅल्यू. बघा आता F1 F2 व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. F1ची व्हॅल्यू किती आहे 20. तर 2 इंटू F1 किती आहे 28 मायनस F1ची व्हॅल्यू 20 मायनस F2ची व्हॅल्यू 10 इंटू C म्हणजे काय विड्थ ऑफ द क्लास इंटरवल. आता याचा विड्थ किती आहे, आता 50 मायनस 40 केलं तर किती येईल 10. पूर्ण जो विड्थ आहे बघा 20 मायनस 10 केलं तर 10च आहे, म्हणजे जो काही क्लास इंटरवल असेल त्याची विड्थ आपल्याला पाहिजे. आता सिंपल आपण हीच वाली घेऊ 50 मायनस 40, प्रत्येकाची 10च असेल पण 50 मायनस 40 10 त्याची विड्थ ऑफ द क्लास इंटरवल. आता आपला मोडचा आन्सर इथे फाइंड आउट करू. मोड इज इक्वल टू किती आन्सर येतं आहे 28 मायनस 20 डिवाइड बाय 2 इंटू 28 किती 56. 2 इंटू 28 56 मायनस 20 मायनस 10 इंटू बघा पूर्ण याचं 10 आणि 40 प्लस 43.076 43.076 हा तुमचा झाला मोड ऑफ द डेटा. मग एकदम सिंपल न्यूमरिकल आहे. अशा प्रकारच्या न्यूमरिकलचे ते एक्झाममध्ये 4 to 6 मार्क्ससाठी विचारू शकतात. मग आता याच्यामध्ये तुम्हाला काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.